आज आपण या नवीन सत्रामध्ये म्हणजे 2020-21 बरोबर, 2020-21 या सत्रामध्ये आपण बीकॉम सेकंड इयरमध्ये म्हणजे थर्ड सेमिस्टरमध्ये आपण मुद्रेचे अर्थशास्त्र या विषयामध्ये आपण विचार करणार आहोत. मुद्रेचे अर्थशास्त्र किमान मुद्रेचे अर्थशास्त्र जीवनाच्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला मुद्रेचा अभ्यास करायचा आहे. मनुष्याला आपल्या जीवनात प्रगती करायची असेल तर पैसा मिळवणं हे अत्यंत महत्त्वाचं कार्य असतं. आणि पैसा, संपत्ती, धन हे व्यवसायामधून आपापल्या गुणकौशल्यातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण जो पैसा मिळवतो तर त्या पैशाचा अभ्यास इथे आपल्याला करायचा आहे. व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये आणि मुद्रा अर्थशास्त्रामध्ये पैशाचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. तर मी या सिलेबसमध्ये मुद्रेच्या अर्थशास्त्रामध्ये या सिलेबसमध्ये किती टॉपिक राहणार आहे, त्या टॉपिकमध्ये कोणते कोणते मुद्दे राहणार आहे. साधारणतः 80 मार्काचा पेपर राहतो आणि 20 मार्क आपल्या होम असाइनमेंटचे असतात. तर साधारणतः एकतर 2 स्वरूपाचं प्रश्नपत्रिका राहू शकते. या कोविड-19 मध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्समध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्याची एक पद्धती नागपूर विद्यापीठाने अवलंब केली होती. त्या दृष्टिकोनातून तशी जर प्रक्रिया राहिली तर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनमध्ये सुद्धा प्रश्नाची तयारी करणं आवश्यक आहे. तर मी यामध्ये जसजशी आपल्याला जी काही सूचना मिळेल नागपूर विद्यापीठामधून त्या सूचनेप्रमाणे आपण अभ्यास करणार आहोत. तर सिलेबसमध्ये कोणते टॉपिक राहणार आहे तर पहिल्या युनिटमध्ये मुद्रा, त्याला पैसा म्हणतो आपण, मुद्रेचं स्वरूप, मुद्रेचं प्रास्ताविक, मुद्रेच्या संदर्भात प्रास्ताविक, मुद्रेचा शोध आणि मुद्रेची उत्क्रांती, त्याला आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी, मुद्रेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, हिस्टोरिकल बॅकग्राऊंड ऑफ मनी या संदर्भात आपण विचार करणार आहोत. त्याला डिस्कव्हरी अँड इव्हॉल्युशन ऑफ मनी असे सुद्धा म्हटलेले आहे. मुद्रेचा शोध आणि उत्क्रांती, मुद्रेची व्याख्या, मुद्रेचा अर्थ, मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ मनी याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मुद्रेचे स्वरूप, नेचर ऑफ मनी याचा सुद्धा आपण पहिल्या युनिटमध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानंतर मुद्रेचे वेगवेगळे कार्य, फंक्शन्स ऑफ मनी याचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. मुद्रेचे प्रकार, टाइप्स ऑफ मनी हा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर मुद्रा परिमाण सिद्धांत आणि त्याची समीक्षा, मुद्रा परिमाण सिद्धांत आणि त्याच्यावरची टीका याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. क्वांटिटी थिअरी ऑफ मनी अँड इट्स क्रिटिसिझम याचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर मुद्रेच्या स्वरूपामध्ये कागदी चलन आणि चलन निर्गमनाच्या पद्धती, पत्र मुद्रा आणि पत्र मुद्रा निर्गमनाच्या पद्धती, पेपर करन्सी अँड मेथड्स ऑफ नोट इश्यूज या संदर्भात आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर नोट इश्यूज मध्ये निश्चित विश्वासाश्रित पद्धती, त्याला निश्चित विश्वास निधी पद्धती, फिक्स्ड फिड्युसरी मेथड असं म्हटलं जातं. दुसरी पद्धत आहे अनुप्रमाण निधी पद्धती, प्रोपोर्शनेट रिझर्व्ह मेथड, न्यूनतम निधी पद्धती, मिनिमम रिझर्व्ह सिस्टम या संदर्भाचा आपल्याला या युनिटमध्ये अभ्यास करावा लागणार आहे. या संदर्भात आपण याचे ऑब्जेक्टिव्ह मी सुद्धा वेळोवेळी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. तर दुसऱ्या युनिटमध्ये मुद्रा अर्थशास्त्रामध्ये दुसऱ्या युनिटमध्ये स्फीती आणि अपस्फीती, त्याला मुद्रास्फीती, मॉनिटरी इन्फ्लेशन अँड मॉनिटरी डिफ्लेशन म्हणतो आपण. मुद्रास्फीती आणि मुद्रा अपस्फीती, इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन या संदर्भाचा अभ्यास आपल्याला या दुसऱ्या युनिटमध्ये करावा लागणार आहे. तर मुद्रास्फीतीमध्ये मुद्रास्फीतीचा अर्थ, मुद्रास्फीतीची व्याख्या, त्याची संकल्पना, मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ इन्फ्लेशन याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मुद्रास्फीतीचे स्वरूप, नेचर ऑफ मॉनिटरी इन्फ्लेशन किंवा नेचर ऑफ इन्फ्लेशन याचा सुद्धा आपल्याला विस्तृत अभ्यास करायचा आहे. स्फीतीची कारणे, कॉजेस ऑफ इन्फ्लेशन, इफेक्ट्स ऑफ इन्फ्लेशन, मुद्रास्फीतीचे परिणाम,
मुद्रास्फीतीचे परिणाम, इफेक्ट्स ऑफ इन्फ्लेशन याचा सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे. अपस्फीतीचा अर्थ आणि त्याची व्याख्या, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ डिफ्लेशन, अपस्फीतीचे स्वरूप, नेचर ऑफ डिफ्लेशन, अपस्फीतीची कारणे, कॉजेस ऑफ डिफ्लेशन, स्फीती आणि अपस्फीती याचे परिणाम व प्रभाव, त्याला इफेक्ट्स अँड इम्पॅक्ट ऑफ इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन असं म्हटलं जातं. तर याचा सुद्धा मुद्दे सुद्धा आपल्याला इथे अभ्यास करावा लागणार आहे. स्फीती आणि अपस्फीतीवरील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या उपाययोजना आणि त्यांची भूमिका याचा सुद्धा आपल्याला अभ्यास अवगत करावा लागेल. त्याला रेमिडियल मेजर्स बाय RBI अँड इट्स रोल इन इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन असं म्हटलं जातं. मौद्रिक धोरण आणि वित्तीय धोरण, त्याची स्फीती आणि अपस्फीती नियंत्रणातील भूमिका याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर अशा संदर्भात मुद्रास्फीती आणि मुद्रा अपस्फीती याचा इथे विस्तृत अभ्यास करावा लागणार आहे. तिसऱ्या युनिटमध्ये मुद्रा विपणी, मुद्रा बाजार आणि मुद्रा धोरण, मुद्रेचं धोरण, मुद्रा विपणी आणि त्याचं धोरण, मॉनिटरी मार्केट, मनी मार्केट अँड इट्स पॉलिसीज या संदर्भात आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये त्याची संकल्पना, मुद्रा बाजाराचा अर्थ, मुद्रा बाजाराच्या संकल्पना, मनी मार्केट, मीनिंग अँड कन्सेप्ट ऑफ मनी मार्केट, मुद्रा विपणीची वैशिष्ट्ये, ऑब्जेक्टिव्ह ऑफ मनी मार्केट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मनी मार्केट याचा सुद्धा आपल्याला विस्तृत अभ्यास करावा लागेल. त्यानंतर मुद्रा विपणीचे महत्व, इम्पॉर्टन्स ऑफ मनी मार्केट याचा सुद्धा इथे विस्तृत अभ्यास करावा लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर मुद्रा विपणीतील साधने, इन्स्ट्रुमेंट ऑफ मनी मार्केट याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्यानंतर मौद्रिक धोरण व राजकोषीय धोरण, एक वेगळं टॉपिक आहे. मौद्रिक धोरण आणि राजकोषीय धोरण, मॉनिटरी पॉलिसीज अँड फिस्कल पॉलिसी. मौद्रिक धोरणाचा अर्थ, मौद्रिक धोरणाच्या संकल्पना, मॉनिटरी पॉलिसी, मीनिंग अँड कन्सेप्ट ऑफ मॉनिटरी पॉलिसी, मौद्रिक धोरणाच्या व्याख्या, डेफिनेशन ऑफ मॉनिटरी पॉलिसीज, मौद्रिक धोरणाचा प्रभाव आणि त्याचे महत्व, इम्पॅक्ट और इम्पॉर्टन्स ऑफ मॉनिटरी पॉलिसी, इम्पॅक्ट ऑफ मॉनिटरी पॉलिसी याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. राजकोषीय धोरण, फिस्कल पॉलिसी, राजकोषीय धोरण, त्याचा अर्थ, फिस्कल पॉलिसी, राजकोषीय धोरणाचा अर्थ, त्याची संकल्पना व त्याचे महत्व, फिस्कल पॉलिसीज, मीनिंग अँड कन्सेप्ट ऑफ फिस्कल पॉलिसी अँड इम्पॉर्टन्स ऑफ फिस्कल पॉलिसी याचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करावा लागणार आहे. नंतर राजकोषीय धोरणाचे महत्व व त्याचा परिणाम, इम्पॉर्टन्स अँड इम्पॅक्ट ऑफ फिस्कल पॉलिसी. त्यानंतर मौद्रिक आणि राजकोषीय धोरणातील नवीन प्रवाह, रिसेंट ट्रेंड इन मॉनिटरी अँड फिस्कल पॉलिसी याचा सुद्धा आपल्याला अभ्यास अवगत करावा लागेल. तर मित्रांनो, या संदर्भात तिसऱ्या युनिटमध्ये मी इथे हे टॉपिक सांगितले, तिसऱ्या युनिटचे. त्यानंतर चौथ्या युनिटमध्ये आपल्याला सार्वजनिक वित्त आणि करारोपण, पब्लिक फायनान्स अँड टॅक्सेशन याचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. यामध्ये सार्वजनिक वित्ताचा अर्थ, मीनिंग ऑफ पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्ताची व्याप्ती, स्कोप ऑफ पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्ताचे महत्व, इम्पॉर्टन्स ऑफ पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्ताची तत्वे, प्रिन्सिपल्स ऑफ पब्लिक फायनान्स, आणि महत्तम सामाजिक लाभाचे तत्व किंवा सिद्धांत, त्याला आपण थिअरी ऑफ मॅक्झिमम सोशल ॲडव्हान्टेजेस अँड इट्स क्रिटिसिझम. त्यानंतर महत्तम सामाजिक लाभ सिद्धांतावरील आक्षेप, क्रिटिसिझम ऑन द थिअरी ऑफ मॅक्झिमम सोशल ॲडव्हान्टेजेस याचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यामध्ये करारोपण, टॅक्सेशन पॉलिसी, करारोपण याचा अभ्यास, त्यामध्ये करारोपणाचा प्रास्ताविक, करारोपणाच्या व्याख्या, विभिन्न व्याख्या, डेफिनेशन्स ऑफ टॅक्सेशन, करांची वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टॅक्सेस, करारोपणाचे
करारोपणाचे तत्व, कॅनन्स थिअरी ऑफ टॅक्सेशन, करदेय क्षमता, टॅक्सेबल कॅपॅसिटी, करदेय क्षमतेचे महत्व, इम्पॉर्टन्स ऑफ टॅक्सेबल कॅपॅसिटी, करदेय क्षमतेचा सिद्धांत, थिअरी ऑफ ॲबिलिटी टॅक्सेशन, त्यानंतर प्रमाणबद्ध कर पद्धती, पुरोगामी कर पद्धती, प्रतिगामी कर पद्धती, प्रत्यक्ष कर पद्धती आणि अप्रत्यक्ष कर पद्धती, त्याचे गुण दोष याचा आपल्याला विस्तृत या टॉपिकमध्ये अभ्यास करावा लागणार आहे. तर अशा प्रकारे 4 युनिटमध्ये या मुद्रा अर्थशास्त्र, मुद्रेचे अर्थशास्त्र, मॉनिटरी इकॉनॉमिक्स या विषयाचं सिलेबस सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, इथे जे सिलेबस आहे या सिलेबसचा अभ्यास आपण या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. परंतु एक लक्षात घ्या की आता ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल तर आपल्याला डिटेलमध्ये मुद्देसूद अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स म्हणजे केवळ असं म्हणजे वैकल्पिक प्रश्न जरी दिले असले तरी त्याचा मात्र सांगोपांग अभ्यास, पूर्णतः अभ्यास होणे फार जिकिरीचे आहे. बरेचदा विद्यार्थी वैकल्पिक प्रश्न दिले जातात म्हणून अभ्यास करणं सोडून देतात. कारण कसं आहे की इथे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, स्पर्धेचं युग आहे. स्पर्धात्मक वातावरण फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि आज आपण इलेक्ट्रॉनिक युगामध्ये आहोत आणि इलेक्ट्रॉनिक युगामध्ये आपल्याला इत्थंभूत माहिती प्राप्त करण्यासाठी गुगल जरी आपला गुरु असला तरी आपण आपलं डोकं मात्र गुरु बनवायला पाहिजे. आपल्या मेंदूला जितकी चालना मिळेल तितकी चालना वेगवेगळ्या प्रवाहातून, अभ्यासाच्या तंत्रातून आणि इलेक्ट्रॉनिक युगामध्ये आपण जे काही तंत्र शोधतो त्या तंत्राचा अवलंब करून आपल्याला या विषयाचा अभ्यास करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर मी या संदर्भात कंटिन्यू लेक्चर घेतोय. तर मुद्रा, पैसा, पैशाची उत्क्रांती कशी झाली, पैशाचा उगम कसा झाला, मानवाला पैशाची निर्मिती केल्यानंतर मानवाचा कसा विकास किंवा प्रगती झाली याचा आपण अभ्यास करूया. तर मानवाच्या उत्क्रांती सोबतच समाजाचा विकास होत असताना आपण हे बघितलं पाहिजे की मुळात मानव हा एक समाजशील प्राणी आहे. मनुष्य हा एकांत राहणारा प्राणी नाही. मनुष्य काही हिस्त्र प्राणी नाही. मनुष्य हा मानवी प्राणी, समाजशील प्राणी आहे, समाजप्रिय प्राणी आहे. आणि त्याला आपण कुटुंब, समाज व्यवस्था म्हणतो आपण, एक जीवन पद्धती, सामाजिक जीवन पद्धती, त्या सामाजिक जीवन पद्धतीमध्ये जळणघळण होत असताना मानवाचा कसा विकास आणि त्याची प्रगती झाली हे यातून आपण समजून घेऊया. त्यातूनच समाजात वेगवेगळ्या पद्धतीचं जीवन जगण्यासाठी जीवनावश्यक बाबीचा विकास करीत असताना प्रत्येक मानवाने आपल्या आधुनिक युगामध्ये प्रवेश केलेला आहे. शिकारी अवस्थेपासून, मनुष्याच्या शिकारी अवस्थेपासून आजच्या संगणकीय युगापर्यंत म्हणजे वर्तमान काळापर्यंत मानवाने जी प्रगतीची झेप घेतलेली आहे ती झेप या क्षेत्रामध्ये अनन्यसाधारण आहे. मानवाच्या या विकासात 3 शोध विशेष महत्वाचे संबोधले जातात. ते 3 शोध म्हणजे एक अग्नीचा शोध, अग्नी, चाक, चक्र, व्हील आणि पैसा, मनी. अशा 3 पद्धतीच्या शोधामुळे मानवी प्रगतीला मोठ्या प्रमाणात गती प्राप्त झाली असून अत्यंत वेगाने मनुष्याने आधुनिक युगात प्रवेश केलेला आहे असं आपल्याला दिसतं. या प्रगतीच्या अवस्थेत मानवाने परस्पर देवाणघेवाणीला सुरुवात केल्यानंतर सर्वप्रथम समाजामध्ये विस्तृतपणे जर बघितलं तर वस्तू विनिमय पद्धतीचा उगम झाल्याचे आपल्याला आढळते. सुरुवातीला वस्तू विनिमय पद्धतीचा उगम झाल्याचे आढळते. वस्तू किंवा सेवांच्या बदल्यात जेव्हा वस्तूची देवाणघेवाण केली जाते त्याला आपण वस्तू विनिमय पद्धती असं संबोधतो. समाजाच्या उत्क्रांतीच्या प्राथमिक अवस्थेत कोणत्याही स्वरूपात जर बघितलं तर पैसा अस्तित्वात नसल्यामुळे एका वस्तूच्या मोबदल्यात दुसऱ्या वस्तूचा विनिमय होत होता. आणि वस्तू विनिमय प्रक्रिया ही यशस्वी होण्यासाठी
वस्तूची संख्या कमी असणे आणि श्रम विभागणीचे प्रमाण अल्प असणे आवश्यक असते. परंतु समाजाची जसजशी प्रगती होत गेली, समाज व्यवस्थेमध्ये मनुष्याची किंवा समाजाची जशी प्रगती होत गेली तसतशी श्रमाची विभागणी मोठ्या प्रमाणात व्यापक पद्धतीने होत गेली. वस्तूच्या संख्येमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. वस्तूच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. त्यामुळे वस्तू विनिमय पद्धती ही अडचणीची आणि गैरसोयीची ठरलेली दिसत आहे. कारण दोन वस्तूचा विनिमय होण्यासाठी दोन विशिष्ट वस्तूची दोन व्यक्तींना एकाच वेळी गरज असणे आवश्यक असते आणि तसेच त्या दोन्ही वस्तू त्या दोन व्यक्तीजवळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध असणे सुद्धा आवश्यक असते. त्यालाच आपण दुहेरी संयोग पद्धती असं म्हणतो. परंतु असा दुहेरी संयोग प्रत्येक वेळी घडेलच याची खात्री दिसून येत नाही. त्याचप्रमाणे वस्तू विनिमय होण्यासाठी दोन्ही पक्षांना मान्य होईल अशी दोन्ही वस्तूचे मूल्य ठरले पाहिजे. परंतु कोणत्याही वस्तूचे मूल्य मोजण्याचे सर्वमान्य असणारी कोणतीही साधने वस्तू विनिमय पद्धतीत अस्तित्वात नसल्यामुळे वस्तूच्या मूल्यमापनाची अडचण मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ लागली. आणि काही वस्तू या अविभाज्य असतात. ते आपल्याला माहिती आहे की काही वस्तू ज्या अविभाज्य असतात त्यामुळे त्याची सुयोग्य विभाजन करणे अत्यंत अशक्य झाले. अशा विविध बाबीमुळे वस्तू विनिमयाची पद्धती समाजाच्या आणि देशाच्या आर्थिक विकासामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी ठरू लागली. वस्तू विनिमयातील अडचणी दूर करण्यासाठी समाजाने पैशाचे माध्यम स्वीकारले आणि पैशाच्या माध्यमाचा उपयोग करून कोणतीही व्यक्ती स्वतःजवळ असलेली वस्तू पैशाच्या मोबदल्यात दुसऱ्याला विकू शकते आणि मिळालेल्या पैशातून तिचा आवश्यक असणारी दुसरी वस्तू पाहिजे त्यावेळी जी पाहिजे त्या प्रमाणात आपल्या सोयीने खरेदी करू शकते. अशा प्रकारे देवाणघेवाणीचे किंवा विनिमयाचे माध्यम म्हणून जी वस्तूत कार्य करते तिला आपण पैसा असं म्हणू लागलो. तर इथे प्रास्ताविक मध्ये मी तुम्हाला जे वस्तू विनिमयापासून तर पैशाची सुरुवात होईपर्यंत मी तुम्हाला प्रास्ताविक सांगितलं. तर मुद्रेचा शोध घेताना किंवा मुद्रेची ऐतिहासिक पार्श्वभूमी अभ्यास करताना किंवा त्याची इव्हॉल्युशन ऑफ मॉनिटरी प्रोसेस म्हणतो आपण, पैशाची उत्क्रांती पाहत असताना आपल्याला निरनिराळ्या काळात निरनिराळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तूचा पैसा म्हणून उपयोग केला जात होता. त्यातूनच आधुनिक पैशाची निर्मिती झालेली दिसते. पैशाची उत्क्रांती ही वेगवेगळ्या अवस्थेमधून आपल्याला समजून घेऊ शकतोय. तर पैशाची उत्क्रांती सुरुवातीला वस्तू पैसा वस्तूच्या स्वरूपात जो पैसा उपयोगात होऊ लागला त्यातून खऱ्या अर्थाने पैशाची उत्क्रांती झालेली दिसते. त्यामध्ये शिकारी अवस्था, मनुष्य शिकारी अवस्थेमध्ये होता, जंगली अवस्थेमध्ये होता, हंटिंग प्रोसेसमध्ये होता. तर त्या शिकारी अवस्थेमध्ये असताना मानवाने हाडे, कातळे, केस इत्यादी वस्तूचा पैसा म्हणून उपयोग केला असं आपल्याला दिसते. रानटी अवस्थेमध्ये जसं मेंढपाळ अवस्थेत मानवाने गायी, बैल, शेळ्या अशा जिवंत प्राण्यांचा पैसा म्हणून उपयोग केला असं आपल्याला इतिहासात दिसतं. कृषी अवस्थेमध्ये जेव्हा मनुष्य कृषी अवस्थेमध्ये आला त्यामध्ये त्याने गहू, तांदूळ, ज्वारी यासारख्या अनेक धान्याचा पैसा म्हणून उपयोग केला. अशा प्रकारे विनिमयाचे माध्यम म्हणून वापरलेल्या सर्व वस्तूंना आपण वस्तू पैसा माध्यम असे म्हणू लागलो. त्यानंतर धातूचे तुकडे दुसऱ्या स्वरूपात जे पैशाची उत्क्रांती किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण पैशाची किंवा जे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ मनी म्हणतो आपण, त्यामध्ये धातूचे तुकडे हळूहळू वस्तू पैसा वापरण्यामध्ये अनेक अडचणी येऊ लागल्यामुळे तांबे, पितळ, लोखंड यासारख्या धातूचे तुकडे सुद्धा पैसा म्हणून वापरण्यात येऊ लागले. परंतु असे धातूचे तुकडे टिकाऊ व संग्राह्य असले तरी त्याचा कस लावणे कठीण होते. त्यामुळे पैसा म्हणून धातूचा उपयोग करण्यासाठी अनेक अडचणी त्यावेळेस निर्माण झाल्या. त्यानंतर धातूची नाणी, धातूच्या नाणीच्या स्वरूपात आपल्याला पैशाचं स्वरूप आपल्याला दिसू लागलं.
कालांतराने चांदी, सोने यासारख्या मौल्यवान धातूपासून ठराविक वजनाची आणि आकाराची किंमत दाखवणारी नाणी तयार करण्यात आली. ही कॉइन म्हणतो आपण त्याला. कॉइन वापरणे अत्यंत सोयीचे झाले, परंतु त्यामध्ये हळूहळू या वहनाची म्हणजे धातूच्या वहनाची आणि साठवणुकीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आणि अडचण सुद्धा निर्माण झाली. त्यानंतर कागदी पैसा किंवा कागदी चलन याचं स्वरूप अस्तित्वात येताना दिसते. देवघेवीच्या व्यवहाराचे प्रमाण जसजसे वाढू लागले तसतसे धातूच्या नाण्याचा उपयोग करणे अत्यंत कठीण होत गेले. कारण अशा नाण्याचे वजन जास्त असल्यामुळे तसेच मोजताना त्याची बऱ्याच प्रमाणात तो त्रास होत असल्यामुळे, याशिवाय नाण्यांचा उपयोग जसा वाढू लागला तसतशी नाण्यांची झीज होऊ लागली, त्यामुळे त्याचे वजन कमी होत गेले. तसेच धातूची नाणी जवळजवळ बाळगण्यात बराच धोका असल्याचं सुद्धा लक्षात येऊ लागले. म्हणून त्यातून मार्ग काढण्यासाठी कागदी नोटांचा उपयोग मोठ्या प्रमाणात करण्यास सुरुवात झाली. कागदी नोटा सरकारद्वारे छापल्या जात असल्यामुळे दैनंदिन व्यवहारामध्ये त्या सहज स्वीकारल्या जाऊ शकतात आणि सध्या बहुतेक सर्वच देशामध्ये, साधारणतः संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या किमतीच्या कागदी नोटा साधारणतः चलनात आलेल्या दिसत आहे. कागदी नोटाचे वहन आणि साठवणूक अतिशय सुलभ असल्यामुळे कागदी नोटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करणे अत्यंत सोयीचे गेले असं आपल्याला दिसते. अधिकोष पैसा किंवा पत पैसा पुढे मात्र पैशाचं स्वरूप पुन्हा बदलताना दिसते. समाजाच्या प्रगतीबरोबरच आर्थिक व्यवहाराची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली. त्यामुळे कागदी पैशाचा किंवा पत्रमुद्रेचा उपयोग करणे गैरसोयीचे होत गेले. म्हणून सध्या स्थितीत जगामध्ये पत पैशाचा किंवा अधिकोष पैशाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ लागला. त्यामध्ये धनादेश, अधिकोष, इकर्ष, हुंड्या इत्यादी पत पैशात अत्यंत महत्वाचे स्थान दिसते. आता अलीकडच्या वर्तमान काळामध्ये डिजिटल ट्रान्झॅक्शन म्हणतो आपण, त्यामध्ये प्लास्टिक मनीचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, वेगवेगळ्या प्रकारचे आपण डिजिटल ट्रान्झॅक्शन म्हणतो आपण, इलेक्ट्रॉनिक मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचा सुद्धा अलीकडे मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. क्रिप्टो करन्सी नावाचा सुद्धा प्रकार येत आहे. प्लास्टिक मनी ट्रान्झॅक्शन, क्रिप्टो करन्सी हा सुद्धा इलेक्ट्रॉनिक सिस्टीमचा एक ट्रान्झॅक्शन आहे. तर मुद्रेच्या अर्थशास्त्रामध्ये हे सुद्धा आपल्याला अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, मुद्रेची ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा मुद्रेची उत्क्रांती कशा प्रमाणात निर्माण झाली याचं मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगितलेलं आहे वर्णन करून. तर याप्रमाणे ज्या सिलेबस सांगितल्या त्या सिलेबसचा अभ्यास आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी, पैशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी याचा सुद्धा अभ्यास सांगितलेला आहे. तर इथे मी माझं लेक्चर संपवतो. थँक्यू.